इथून पुढचा काळ फार वाईट होणार आहे. काळ 10वी बंद होणार, आता 10वा 5वा आलाय. टेन्शन घेण्यापेक्षा उरकून घ्या 5व्या दिवशी. मग तू 9 महिने का म्हणून राहिला आतवधी? 4:30लाच का नाही आला बाहेर? तू का ते बिचारीनं 9 महिने मारण. स्त्रीचं बाळणपण म्हणजे पुनर्जन्म आहे. बाळणपण म्हणजे पुनर्जन्म आहे. तिनं तुला 9 महिने 9 दिवस आत ठेवले, 3 वर्ष अंग खांद्यावर खेळवले आणि तुला 10 दिवस कळ निघाल. 5व्यात करून घ्या. काय गुंतून राहण्यात मजा नाही. अजून 2-3 वर्षानं 10वी सुद्धा बंद होणार. पॅकेज निघणार बामणाला डायरेक्ट. कावळाही तू सांग, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलं त्याची कर. टाक उरकून माझं कर बघू हे बंद होणार महाराष्ट्र. चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले. थोरल्याकडे मागितले, त्याला विचारलं तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. मग नाही म्हणला फुकाट करतो पण त्याचं आहे एवढं तर म्हणा, माझे तर बुडालेच. दाव्याचं प्रवचन संपल्यावर महाराज लोकांनी सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून. बाबाला टाकला ना खाटापाशी. बरं डिझेल पुरते तर घेतले पाहिजे. मग एक जण त्याला म्हणतो तुम्हाला फोन कोणी कॉलता? मी का बळच आलो का काय? लोक गेले निघून, बाबाला टाकला खाटाजवळ. आता महाराज लोक हुशार राहतात. ठीक आहे, एवढे येडे काय तुम्ही समजत तेवढे माळकरी येडे नाही. तुमच्या डोक्यात खटके आहे का? माळकऱ्यांना काही कळत नाही. तो हुशार महाराज राहतो. तो चप्पी केलेल्याला सापडतो. त्याला माहिती चप्पी केलं म्हणजे वाड्यातलं. तो चप्पी केलेल्याला म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग डाव्याचा जो खरा मालक राहतो तो दगडा गुतेल राहतो. पाणी सोडाय उघडा चप्पी बिप्पी करेल. हात्याला सापडीत गेला. तो याच्या पुढचा राम राम. म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम? तो म्हणला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघड आहे? मग म्हणला ताटलीतले तरी 82 दे. मग आता काय करू? आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस 100 वर्ष जगतोय. शेवापूर्तीला जर ठुलं तर अजून 40 वर्ष ब्याव नाही. आणि जर लग्नाला ठुलं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आता कोणीच फुकाट करीन. आणि आता जर आम्ही कीर्तन संपले 5,000 जास्त मागितले ना, बाजार मांडला बायाने देवाचा. ती आहे सत्य करावं का नाही? लुटलं बाबू. आणि इथं आता या लोकांना पगार आता आणि खरे पगार आहे ना महाराज ह्याच लोकांना पाहिजे. वायरमन ते आपले सरकार लोक ही चित्र 12 तास ड्युटी करा. कोणचे घोडे खा, लगाम खा, कचक्या घ्या, सगळं घ्या. 13,000. ते पोलीस आखेरात डांबरी उभं. मंत्री आलाय बी गेलाय बी आघडी उभाच. नाश्ता नाही पाणी नाही प्यायला गेला मंत्री. 27,000. ते वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही. 19,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही. 82,000. आणि आमदाराला सगळं फुकाट 1.5 लाख. आणि एकदा आमदार झाला ना माणूस कावळा शिवेपोत पेन्शन आहे. बरं राहिले सायले सरपंच होते चढले ते भीती नाव.
उपसरपंच गेला दोन, आम्ही बसलो वांगे उपटीत बॉम्बला. कोण करतं इथं लग्न जमवायचं कमिशन घेतात 4 लाख लागतील, शिवाय पोरगी इकडली नाही. मग नांदेड परभणी, आणि पोरगी कोणची ते विचारायचं नाही, बाई आहे ना. अरे ती करती तुला, बाकी तुझ्या पोराला का अशी गरज आहे? बाकी कुठाने काय करायचं, ती शिकेले का काय, बाई आहे ना. 4 लाख लागतील, 1 लाख मला, 3 लाख पुरीच्या बापाला. रविवारी नवरी आणली, गुरुवारी गेली बा. जागरण गोंधळा जात लंगर तुटला, 4 लाख गेले, पोरे मोकळा झाला. काय नाही महाराज, हे इंद्रिकरचे वाक्य हे काल खरे आज खरे उद्या. कधी मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आलाच. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईल. अकराला बाई येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे, 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला विचारलं हात उचल, तुझ्या कांद्याला आग लाव, लागेल लागेल. हो तुझ्या मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला या. तो गडी सायकलीवर येत नाही, त्याला मोटरसायकल आहे, त्याला 300 ला 200 500, आणि आपल्या गवतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. घरी चायनल आहे घरात, झोपताना मालिका पाहती, माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी. आपणच तिच्या घरी बिनतोंड धुतल्याचं. आज काय करता येतं का काय? आजच्या दिवस या बा, राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही, असं झालं. चालला सभेला. आपला असं झालंय, बाप कार्यकर्ता, पोरे युवक कार्यकर्ता, आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष, नाख्या वावरात गावात. बाप बांधावर उभा टाक्या, काय गवत आहे. अरे मग येळा घे, काप, कवर लग्न मोडीतो. त्याचं शिंग लगेच बिनमिशीचं एवढं. शेतीला नियोजन नाही. सॉक्सचा असा घाण वास, बगलात गुचिड्या, 1 साईड भांग, अंडरपॅन्टला वा खाजी पिणार. शेतीला नियोजन नाही. मग त्याचा बाप म्हणणार ह्या गवताला उपाय का. त्याचं शिंगरू विकल्याशिवाय पर्याय. मग इकून काय करायचं, धाबा टाका. आता ही दुडी, दापूर, बिपूर ही जी गाव आहेत ना रोडच्या कडेची, नांदूर, शिंगुट, दुडी, गोंद, बिंद, हे चौपदरी झाल्यापासून निमे येडे झाले. ते जर आठपदरी झाला ना, हे खडे आणणार लोकांना, खडे. अजून 5-6 वर्षाने नाशिक पुन्हा हायवेची जेवढी गाव आहे ना, पार गोंद, नांदूर, सायखिंडी, भिखिंडी, संगमेरपर्यंत ही माणसं पागल होणार. कारण यांची हायवे टच जमीन होणार आहे. कोटी रुपये गुंठा, 33 बाय 33. हे नुसते ऐकणार कोटी खलास. काय काही नुसते ऐकणार इतके. आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख खर्चायचे कसे. 25चा बंगला आणि 25ची गाडी. किती गेले
50, 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नुळ्या खांड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊन दे 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 राईट राईट येऊन दे. शिट्टी बिट्टी हातात येऊन दे. घाल मॅंगो. तो सांगणार या कंपनीची सगळी जागा. आमच्याकडं काकडीला विमानतळ आलं महाराज, तर 35 रुपयाची दुधाची पिशवी आणायला माणूस 70,000च्या गाडीवर शिर्डीला जायचा. दुधाची पिशवी 35 रुपयाची, गाडी 70,000ची, आणि दुधाची पिशवी आणायला पठ्ठ्या पुढं. आता जिथून पिशवी आणत होते त्याच हॉटेलात कामाला येते. हे इंदुरीकरचे वाक्य भाऊ. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पुरीनी. आम्ही एका वर्गात होतो गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. काय नाही राहिलं, काही राहिलं नाही. हो, अजून 5 वर्षात 2 गोष्टी घडणार आहेत. 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. घ्या लिहून. नाही घडलं ना आपल्याला दिसेल तिथं आणा. आपल्या मागच्या खोट्या ठरल्या का एखादी? अजून 2 वर्षात 5 घडणार. 1, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत. माणसं राहणार नाही का? प्रत्येकाला एकच मुलगा आहे, एकच मुलगी. मुलगी गेली नवऱ्याच्या घरी, पोर राहिलं घरी, ते नोकरीला बाहेर आहे. घरात माणसं कुठे? माणसं कुठे? म्हातारा आजारी पडली तर म्हातारी दवाखान्यात नेती, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीला पाणी आणती. डोकून पाहिला माणसं नाहीत. सर्व्हिसवाल्यांना आई बापा का पाहिला वेळ नाही. त्याच्या मागे व्यापही तेवढीची. सासऱ्याची बायपास आहे, थोरल्या मेवणीचं बाळात पण आहे, तिला किती टाके पडत आणि किती नाही. लहानी परीक्षेला गेली ती सापडा ना, मग का निकाल घेऊन येते का काय? याला वेळ कुठे आहे बापाकडे? महाराज हसण्यावारी गोष्टी नव्ह नका. 25% म्हातारी माणसं केवळ मुलाबालांच्या आठवणीनं आजारी आहेत. आजारी आहेत. रविवार आला ना ती म्हातारी पाण्याचा हंडा घेऊन चालली ना, कोणाला विचारते रविवार कधी? का? माया पोराने मला पैसे नाही देऊ, माया पोराने मला साडी नाही घेऊ, माया पोराने माझी काळजी नाही करू, फक्त मी एकदा डोळे भरून त्याला रविवारी पाहिलं ना माझा महिना मजेत जाईल. 25% म्हातारी माणसं. महिला मंडळ काही गोष्टी बोलायचं नसतात. आजीबाईला चालवत नाही, सरकवत नाही, पण दोघांपुरत्या 2 भाकरी केल्याच पाहिजे. तर आजी 2 भाकरी दुपारी करून ठेवती, आणि अंधार पडायच्या आत दिसत नाही ना, कोण सापडील? 6 वाजता 2 जण अर्धी भाकर खाऊन झोपतात. अशी 25% घरांमधली कुटुंब आहे. याला वेळ कुठे? वेळ नाही, फक्त माणसं सगळं. महिला म्हणतात तुम्ही एक उत्तर द्या बरं मला. तुम्ही भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, ती आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या, तिला भेटा एकट्या कीर्तन संपल्यावर. तोंड झोडा माणूस मिळाला तिला, तोंड झोडा. तिला जर विचारलं ना धाकट्याचं लगीन करते की यंदा, तसा देवाला सोडील, पण नको. पहिलीनच एवढी जिरावली. भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावा, करूच नाही. जर संबंध चांगले टिकवायचे असतील तर. काही झालं तर तो भाऊ आहे, तो तिचा बाप आहे, तो पोरीचीच बाजू घेणार.
नवीन नवीन तो म्हणतो गुड्डीला आधार झाला, आणि सासू सुनाचं भांडण झालं का तो काय म्हणतो माहिती का, गुड्डीत दोष नाही बरं का, गुड्डी आपली चांगलीच, आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला नाही तर. कीर्तनामधल्या 30 बाया अशा निघतील आता कीर्तनात, लबाड बोलायचं नाही का, तुम्ही तुमच्या भावाशी आज बोलत नाही तर आत्ता कबूल व्हा, मला नाव सांगायला लावू नका. नाही काय नाही महाराज, घरात माणसं राहणार नाहीत, हे सत्य आहे का असत्य बोला. म्हाताऱ्यांकडे पैसे आहेत बँकेत, बिचाऱ्यांकडे 400-500 रुपये आहेत, पण सही करायला माणूस नाही, कुणी हात धरून देत नाही. वय झाल्यावर काय नाही मला. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मला, आता ह्या बिचारा रिटायर झाला ना, आता तुम्ही उद्यापासून आमच्या टोळीचे मेंबर व्हा. आता झालं ते झालं. आता इथून पुढे आमच्या टोळीत मेंबर व्हा. पायजामा पॅन्ट शर्ट बंद, नेहरू शर्ट पायजामा, नुसते सप्त्यांना हिंडा, पेन्शन आहे तुम्हाला. नुसते उभे राहिले ना, जेवण फुकाट, जाताना 500 या. आमच्या टोळीत या, काय नाही ना. इथून पुढच्या 50 वर्षाच्या पुढच्या माणसाने ना महाराज कोणत्या क्षेत्रात काम करू नये. काय म्हणते तुम्ही, हातानं झटे. एकदा गावानं 2दा सरपंच केलं ना, काला तिसऱ्यांदा फॉर्म भरायचा. बघा भेजा बीज आहे का काय, हातानं चव घालू घ्यायची. 3च मतानं पडलं. काय तुम्हाला आमचं गावात नालाय की तुला पाहिजे जग मारा सांगितलं. वय झालं आपलं, गपचिप मरायचं. वयानंतर झालेला अपमान घातक असतो. तर 2 वेळा सरपंच झालेल्या माणसानं तिसऱ्यांदा असं सांगितलं पाहिजे, पोरं आम्ही 10 वर्ष केलंय, तुम्ही करा, जर अडचण आली तर आम्ही तुमच्या मागे. कशाला तर फोडतो एकदा, काल एकदा सही करायला गेला, फॉर्म भरायला, पेनच टेकालं. एक शिपाई हात दाबून धराया, तरी 6 अर्ज फाटले बा. तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, का फॉर्मच संपले तर काय भरू, फाडलेच तेवढे. मरायचं तर फडायचं, वय झालं विषय. कोणत्याही माणसाने 60-65 वर्षाच्या पुढं कोणत्या क्षेत्रात काम करू नये. आणि याला अटी घातल्या पाहिजे. मला सर्व्हिसवाल्याला काय अटी, 58 आहे की नाही, आहे की नाही. कोणती गोष्ट बिगर अटीची सांगा. लाईट बिल भरलं पाहिजे, शेतसारा भरला पाहिजे, पट्टी भरली पाहिजे, नोकरीवाला 58ला रिटायर झाला पाहिजे, 10वीची परीक्षा मार्चमध्येच झाली पाहिजे, 12वीची परीक्षा फेब्रुवारीतच झाली पाहिजे. पण ह्या जगात 2 गोष्टींना नियमच नाही. सगळ्याला नियम आहे. 9:35ला एसटी सुटलीच पाहिजे, 11:05ला ती स्टँडवर गेलीच पाहिजे. सगळ्याला नियम आहे. पण दोघांना नियमच नाही या जगात. दोघांना कोणत्या पक्षात गेला पाहिजे, नियमच नाही. आणि किती वयात राजकारण केलं पाहिजे, नियमच नाही. हे 2 नियम नाही आहेत, नाही तर सगळ्यांना नियम आहे. शिक्षक 11ला आलाच पाहिजे, 5 वाजेपर्यंत शाळेत थांबलाच पाहिजे. सगळ्याला नियम, या दोघांनाच नियम नाही. सगळ्याला नियम आहे. भांडे घासणारीला नियम आहे, लिफ्टनं 3ऱ्याच मजल्यावरून खाली आली पाहिजे, वर गेली का मेली. सगळ्या नियम आहे. पण कोणी कोणा जावा नियम नाही. आणि किती दिवस बिलगुण राहा नियम आहे. याला सुद्धा नियम केला पाहिजे. मला 55 वर्षाच्या पुढचा माणूस राजकारणात नको, तर मेंदू कमी झाला त्याचा. ती येडेवाणी करतात ती माणसं मागून. काही माणसं 60-60 वर्ष, 70-70 वर्ष नुसते पुढारे मागे येईल. रुपये इन्कम नाही. लोक म्हणले सभेल नका येत जाऊ तुम्ही, एखाद दिवशी चक्कर बी करील तो. मग तुम्हाला जायला घरी कसं जमायचं. मग तो आला पिठल्या हो, आयुष्यभर रस्या हो, त्याला ते पिठलं पाचानं ना. बायको फक्त पातळ पिठलं केलं का परत कोरडं करायची. तो बायकोला म्हणला आजही पिठलंच केलं का. ती म्हणली तुया तोंडाला नाही चव, तुला लागली फुकाटी रशीची सव, खायचं असलं तर काय,
नाही तर निघ. मग तो आला दिंडीत आमच्या बोकांडी. मग आता तू काही इकडं नीट राहतो का? केलं एका दिंडीच्या 2 दिंड्यात पाहत का ना. दिल्या दिंड्या फोडून. एखाद्याला नुसतं म्हणलं ना दिंडीत तू ही चाल नंतर म्हण. मला म्हणला मला दिंडी गेली उडत. दुसऱ्या वर्षी दुसरी दिंडी. चला ह्या ज्या माणसांच्या नोकऱ्या होत्या इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. या घरची परिस्थिती नाजूक. पण एक ध्यानात ठेवा मला, आई वडिलांची जिद्द होती. मी कालही सांगितलं मराठीच्या कीर्तनात, हा जो पट्टा आहे यातली 50% कुटुंब आज मुंबईला आहेत. तुम्ही जे सुखी आहेत ना, दुडी दापूर, दुडी खुर्द, बुद्रुक, नांदूर, दापूर, ही जी गाव आहेत ना, ही केवळ कशामुळे सुखी आहेत? कुणीतरी एक मुंबईला आहे. पण आपल्या आजोबाच्या काळात असा नियम होता, म्हातारी माणसं मुंबईला जायची आणि जायची धंदा काय करायची महाराज. तेव्हा काय मुंबई एवढी डेव्हलप नाही. कलई लावायची, कलई. आणि ते कलईचे असे भांडे होते. तेव्हा ते भांडे असायचे पितळाचे, तांब्याची, पितळाची. आणि त्याला ते फिरवायचं मशीन, कोळशी, भांड गरम करायचं, फिरवायचं. 8 महिने मुंबईत कलई करायची. 8 महिने फुटपाथवर झोपायचं आणि 8 महिन्यानं गावात यायचं. त्या पैशावर पोरांचे ऍडमिशन आणि शेती उभी करायची. परत पावसाळा संपला का मुंबई. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे नवी मुंबई नव्हती. नवी मुंबई आता झाली. नवी मुंबई नव्हती. यातले निम्मे त्याच्यातले. नवी मुंबई नव्हती. पहिलं मार्केट होतं मुंबईमध्ये आणि त्या मार्केटला नाव होतं जुन्नर आंबेगाव. जुन्नर आंबेगाव मार्केट राहायचं आणि सगळा माल आपला. आणि खाली करायला भैये राहायचे. ते कशाला आले? गाड्या खाली करायला. 1 आला, 2 आले. महाराज 5-6 वर्षात असा इतिहास झाला. या 10 वर्षात सगळे गाड्याचे मालक आणि जे गाडीत बसून जात होते त्यातले जे चांगल्या आईबापाच्या विचाराचे होते त्यांनी स्वतःचा जम बसवला, फ्लॅटही घेतला, थोडाफार व्यापारही. पण जी माणसं अहंकारात गेली ती परत गाड्या खाली करायला आली. पण काही आईबापांची शिकवण होती, लबाडी करायची नाही. उपाशी राहिलं तरी चालेल पण माझ्या कानावर परत वाईट वाक्य येता कामा. ही माणसं महामंडळासारख्या ठिकाणी MSCB मध्ये का टिकली? तर ही सगळी पुण्याई आईबापाची. तुमचं काय मत आहे? अजून तिसरी सगळे आईबापाची पुण्य. आपले आईबाप गरीब होते महाराज, जाऊ द्या, पण देवच होते. गरीब होती आपली आई. 3 रंगाचं लुगडं नेसत होते. ती रात्रीचं कालवण सकाळी गरम करीत होती. पण तिला पोरग कधी उपाशी झोपू दिला नाही. 5 वाजता पोरगा पोरगी जर शाळेतून आली ना, आई जर शेतातून आली तर आईच्या डोक्यावर पाठी राहायची. पाठीमध्ये 2-3 लाकडं गवत राहायचं. शेतातून आलेली आई पाठी खाली ठेवायची, शिळी खुटीला बांधायची, पाठीतलं गवत शिळीला टाकायची. तवर दोन्ही पोरं पळत यायची आणि एकच शब्द आईला म्हणायची, भूक लागली. एकच शब्द. शाळेतून आलेल्या पोराला भूक लागली. आईनं काय करायचं माहिती का? चहा ठेवायचा मारा. दोन्ही पोरं जवळ घ्यायची, टोपलं खाली घ्यायचं, सकाळची ज्वारीची भाकर बारीक चुरायची आणि चहा मध्ये दोन्ही पोरांना द्यायची आणि पोरं मांडीवर घ्यायचे महाराज. आणि घर जर गळायला लागलं घर, ठेवायला भांडे कमी पडायचे, चुलीवर पेटवता येत नव्हतं. आई मांडीवर दोन्ही पोरं घ्यायची, दोन्ही बाजूला बसायची आणि अख्ख्या रात खांबाला पाठ लावून उपाशी बसायची. पण तिनं मुलं उपाशी झोपवले नाहीत. आणि ज्या मुलांनी आईबापच आणले तेच आज दर्जेदार जगतात. काय मदत? ज्यांनी आईबापांचा तळतळाट घेतलाय ना महाराज, जगातलं कोणतंच घर कधी सुखी होऊ शकत नाही. आयांवर भाषण करू नका, आयांवर व्याख्यानं करू नका, आयांवर कादंबऱ्या काढू नका, आईबापांवर पुस्तकं लिहू नका आणि आईबापांवर कीर्तनात 1.5 तास बोलत जाऊ नका. त्यांच्या उपकाराची जाण ठेवा. आणि ही जुन्या माणसांनी ठेवली.
काय नव्हतं. महाराज शेतातून आली, चूल पेटवली, चुलीतल्या धुराने डोळे लाल झाले आणि पोरग पळत आलं. आईला म्हणलं, आई पास झालो काय? मी पास झालोय, पास. पास हा शब्द दिवसभर कपाशी खुरपणाऱ्या आईच्या कानावर म्हणजे देवाचा शब्द आहे. दिवसभर 12 म्हशी वळणारा माणूस. हो, आता आपण आडेवाणे वागायला लागलो. नाही तर आपल्याकडे दुरी दापूर 15 वर्षापूर्वी म्हाताऱ्याकडे खंडीनं गाया राहायच्या. म्हातारा असं आकड्यावर गाया मोजित नव्हतं. खंडीवर म्हाताऱ्याला विचारलं, 3ऱ्या पोरीचं लग्न जमलंय, पैशाचं काय? येड्या, 6 गाया गाभण 3 गोरे इकायलाय, दणकून लगीन करू. त्यांनी असे गुण ते इकून लोकांना फेटे नाही बांधले. आपल्या फाटक्या धोत्रातल्या बापानं गाया विकल्या, म्हणजे गाया नाही विकल्या, गोरे विकले. पण संसार, आपण त्यांची गुंठाभर जमीन विकायची आणि लगीन. फक्त पुरुषांना फेटे होते पूर्वी. आम्हाला घ्या 9 वार हिंडतो हायवेला आम्ही. बावळ्याचा बाजार नाही. पोरीनी पॅन्ट शर्ट घालायचे, आम्ही गाऊन घालतो. मग आता काय करता? केवढ्याचा फेटा बांधलो बाई गडी होईल. येड्याची पाटीलकी नसतं सुधारले आणि अवसान आणायचं नाही काय. आम्ही नाही सुधारलो. काय वांग सुधारले तू? अरे जुनं ते जमिनीला धक्का लावायचा नाही. पोरीचं लग्न वरच्यावर. उलट तुम्ही आता 2 मुद्दे मांडला. सर्व्हिसवाल्याची शेतकऱ्याची बायको शेजारी बसली, त्यांच्या शेजारी 10 गुंठे जमीन विकायला आहे आणि एक फ्लॅट विकायला आहे. नोकरीवालीची बायको काय गेलो भेजच नाही ना. फ्लॅटची म्हणा, असं करा, फ्लॅट घ्या, गार्डन बिल्डन करू, एक टॉमी घेऊ. टॉमी मग दोन्ही टॉमी 5 वाजता हिंडतील. एक टॉमी तर तसा हिंडतोच आहे. त्याला जोडी टॉमी घेऊ, गार्डन बिल्डन करू आणि पैशाचं पगारावर सोसायटी काढू, फिटल. तुझी दागिने सोसायटी काढ. शेतकरी दबायला विचार ना, 10 गुंठे गळ्यातलं एवढं जाऊ द्या, गोठ्यातल्या 2 गाया जाऊ द्या, दागिने मला परत करता येईल, पण काळी आई मिळणार नाही, एवढे विचार. सगळे दागिने काढून द्या ना नवऱ्या पुढं. मंगळसूत्र राहू द्या, फक्त मोडून टाका. 12 शेळे 6 ठेवा, 6 जाऊ द्या. 2 म्हशी 1 जाऊ द्या, एखादी राहू द्या. देवाची आपल्यावर कृपा होईल, परत म्हशी मिळतील, पण काळी आई मिळणार नाही. येडे होतं का ते? आणि या श्रीमंत माणसांनी काय केलं महाराज, मी रोज सांगतो कीर्तनात, या श्रीमंत माणसांनी घामाचा पैसा कमावला नाही, पण यांनी पैशाच्या जीवावर गरीब दाबून मारली महाराज. यांचे काय पैसे आवता हाकून चिंगड्या कमवून वाघ राखडून नाही. यांनी कोणत्या तरी बोकांडी बसून लुटेलच. आणि त्यांनी करायचे टोली कुटीचे लग्न, टोले जाम. आणि गरिबानं काय करायचं, त्यांचं पाच मी मगाच सांगितल्याप्रमाणे, आणि मारायची झक. गरीबालाही तोच किडा आलाय. सामुदायिक विवाह ही कल्पना 2-4 वर्षात महाराष्ट्रातून गेली. सामुदायिक लग्न करायला लोक तयार नाही. कोटीचं लग्न चांगले, या श्रीमंतांना किडा आला. चांगले बसून जेवत होते लोक, यांच्या काय बापाचं गेलं, उभ्यानं जेवण सुरू केलं. त्याचं पाहून गरीबानं फाशी घेतली. बाप काम मग गावातच हिंड ना का ना कार्यालयात हिंडत. एकाला भात सापडला तर ताटलीच सापडला, तो ताटलीच घेऊन घरी गेला. मरू दे मला ताटली तर मिळत. एकाला भात सापडला तर वरण सापडला, तेवढं त्याकडनं धक्का लावला, तो भातच आणला. ते वैतागला ना, उडत गेलं लग्न, गेला घरी. हातानं चव चांगले गोल गुलाबजांबू होते. टपाटप म्हातारी माणसं तोंडात टाकायची. कोणला किडा आला गेल्या वर्षापासून
गुलाबजामूच लांबावला. काय तुझ्या बापाचं गेलं तर मग खात होते लोक. आता लांबेल गुलाबजामू मागून खात्यात का? बावळ्याचा बाजार नाही. बरं बुंदीन गुलाबजामू सेपरेट खायला सोबत आहे का एकत्र? सेपरेट. बुंदी वेगळी गुलाबजाम. कोणला किडा आला गेल्या वर्षापासून केले एकत्र दोन्ही. राजा राणी काय तुझ्या बापाचं गेलतं का काही? राजा एवढा एवढा राजा एवढीच राणी. राजाला कळलं नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली का? फार वाट लावली लोक. फार धर्माचा पट्ट्या बोळ करून टाकला. महाराज वाहून जाऊ द्या, पाऊस येऊ द्या, म्हणून पालन करा धर्माचे. अजून 5 वर्षानं 2 वर्षानं 5 गोष्टी घडणार आहेत. त्यातल्या गोष्टी चालल्या होत्या आपल्या. एक, घरात माणसं राहणार नाही. मी कुठे जाऊ द्या रातभर इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. 2, डावे बिवे बंद होणार. 3, नोकरी लागणार नाही. बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. आज सगळ्या माणसांच्या डोक्यात काय घुसलंय? पुढे द्यायची बोला ना. जिल्हे आहेत 36. महाराष्ट्रात जिल्हे 36. एका जिल्ह्याला 1 कलेक्टर. किती कलेक्टर लागतील आपल्याला? 36. PMPSC पोरं सुटलेत 500. पहिली ते चौथीचे 4 वर्ग आहे, 2 गुरुजी, 6 पोर आहे. 2 गुरुवारी येतात, 2 रविवारी येतात. तो विषय मिटला. डीएड बंद झालं. डीएड बंद झालं. नीट आहे का? डीएड बंद झालं. डीएड बंद झालं. एटीडी बंद झालं. आता हे जे जाहिराती विरत येते ना, मेगा भरती बिरती, ही फक्त ह्या 2-3 महिन्यापुरती गंमत आहे. आता वावराला वन आली म्हणजे कोणी बाबार सापडी तुझ्या घ्या फिरून वापसवाच्या आत प्यारा. नाही तर नोकऱ्या तुम्हाला लागतील कुठं मला सांगा ना. एका बँकेला 3 क्लर्क लागत होते. एका कॉम्प्युटरमुळे एक माणूस एक बँक चालितो अख्खी. कॅश काढण्यापासून तर मोजून देईपर्यंत मोजायला सुद्धा मशीन आहे. तुम्ही भ्रमात राहू नका. नोकरी मिळणार नाही. शेळ्या पाळा, कोंबड्या पाळा, गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, म्हशी बाजरा 150 रुपये म्हशी.
कोंबड्या पाला, सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे, कडकनाथ 160ला आहे. तुम्ही म्हणा खातो आम्ही बाबा सांगतो म्हणजे आहे काय? विनोद नाही इथून पुढं. आणि चौथी गोष्ट घडणार आहे, बायको मिळणार नाही. का? दोन्ही माणसं थोडे थोडे खाली उतरा. पुरीचा बापायनी आणि पोराचा बापायनी दोघही टाईट झाले ते 2-4 वर्षापासून. पुरीच्या बापाच्या 3 अटी आहे सध्या. एक, पोर चिटकेल पाहिजे. चिटकेल पाहिजे म्हणजे नोकरीला पाहिजे. दोन, त्याला शेती पाहिजे. आणि 3, त्याच्या घरात माणसं कमी पाहिजे. 3 अटी पुरीच्या बापाच्या आहे. पोराच्या बापाची एकच अट आहे, पार्टी तगडी पाहिजे. आणि पोराची एकच अट आहे, पीस स्मार्ट पाहिजे. आता ह्या तिन्ही गोष्टी कधी शक्य होणार. मग मुलीच्या बापांना सांगून ठेवतो, तुम्ही कोणतीही एक अट ठेवा. एक तर शेतीची ठेवा, नाही तर नोकरीची ठेवा. आणि शेतकऱ्याला मुली द्यायचं टाळण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्याला जर 2 एकर शेती असेल आणि तो पोरगा जर निर्व्यसनी असेल आणि निसर्गानं जर त्याला साथ दिली तर तो बंगल्या पुढे 4 चाकी ठेवू शकतो. तुम्ही शेतकऱ्याचा अंदाज पाहू नका. जर 2 एकर आता काय झालाय प्रॉब्लेम महाराज, शेती पूर्ण निसर्गावर गेल्यामुळं बिचाऱ्यावर वाईट खाली पाण्याची वेळ आली. त्याचं जगणं कशाच्या अधीन झालं? निसर्गात. नाही तर तो कष्ट करीत नाही असं नाही, त्याला अपेक्षा आहे असं नाही, पण तो रात्रंदिवस कष्ट करतोय. पण प्रॉब्लेम असा झालाय, निसर्ग टळमळीत झाल्यामुळं त्याला ती खाली पाहायची वेळ आली. तुम्ही शेतकऱ्याचा पोरगा जर निर्व्यसनी असेल तर तो बंगल्या पुढे 4 चाकी ठेवू शकतो. काय मध्ये तुम्ही? मी तर उलट्या विचाराचा माणूस आहे. शेतकऱ्याचीच बायको सर्व्हिसवाल्यापेक्षा सुखी राहते. 4 महिने पगार नाही झाले काय वांग खातो तू? उगाच आपला. आणि सर्व्हिसवाल्यांना मुली देण्यामध्ये मधल्या माणसांवर भरोसा ठेवू नका. ही मधले दरोडेखोर जरा भंगार आहेत. ही मंडळी काय करते माहिती का महाराज? ही सर्व्हिसवाली ही पुरीचं लग्न जमावताना आपण म्हणलं ना देणं घेणं, तुमच्याशी संबंध काय पाहिजे. ते पुरीचं बाप 3 ताड उडी आणतो. त्याला म्हटलं आपल्या पुरीचं भाग्य ऐकली ना त्यानं 20 गुंठे लगीन, अख्ख्या गावाला फेटे. ही सर्व्हिसवाली मंडळी लग्नात काही बोलत नाही, पण लग्न झालं 2-3 महिन्यानं त्यांचा खटक्या दाखवल्याशिवाय मग त्या पोरीला दम द्यायचा. फ्लॅट आणायचा, फ्लॅट घ्यायचा आहे, रोटा घ्यायचा आहे, रोटा खानदान सपाट करायची न्यायचं, रोटा घ्यायचा आहे, कल्टी घ्यायची, हायवेटर जागा घ्यायची, धाबा टाकायचा आहे. यांनी त्रास कोणाला सुरू करायचा? त्या पुरीनं बिचारीनं, महाराज मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा, मी मरल ना महाराज, मी मरणार नाही 25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार महाराज, हे ध्यानात ठेवा. ती मुलगी काय करते महाराज, तिच्या डोळ्यापुढे चित्र येतं, माझ्या बापानं 20 गुंठे जमीन विकली तेव्हा माझं लग्न केलं. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तो जगणारच नाही. ती पोरगी सगळा आजार अंगावर सहन करते महाराज. उपाशी राहणं, टोचून बोलणं, गाडून पाडून बोललेलं ऐकणं, छळ करणं, ही सगळी पोरगी सहन करते. फक्त कोणासाठी? बापासाठी. पण पोरीनं ध्यानात ठेवा, तुम्ही नवऱ्याच्या घरी किती दुःखी असा, की कोणापासून लपून ठेवा, तुमच्या बापापासून तुम्ही लपून ठेवू शकत नाही. नाही, पंचमीला पोरगी आली, सोमवारी पंचमी, आषाढात लग्न, वैशाखात लग्न झालं, पहिल्या पंचमीला पोरगी येणार, 10-7-8 लाख रुपये घालून लग्न टोलेजन करेल, माही पोरगी आनंदाने येणार. बापानं पोळ्याची तयारी केली, पुरण पोळ्याच करायच्या, पहिल्यांदाच माही पोर पंचमीला
या आली पोरगी, बापासा खाटावर बसला होता महाराज आणि पोरगी आली. पोरगी एका हातात ग्लास पाण्याचा आणि एका हातात चहा घेऊन गेली. कुणा पुढे उभी राहिली? बापा पुढं. बापानं ग्लासातलं पाणी प्याला आणि बशीला आता हात पुढे केला. फक्त त्यानं त्या पोरीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सांगायची गरज नाही पडली माया पोरीचा छळ होतोय. कशावरून ओळखलं? बशी खाली ठुलीन पुरीचा हात धरला, खाली बस. शेवटी पुरीला दाटून आलं. तिने सांगून टाकलं. त्याने सांगितलं डोळ्याचं पाणी पुस, अजून राहिलेली 20 गुंठे घालवी. पण त्या नालायकांच्या तोंडावर पैसे बिगेल. हसण्यावारी गोष्टी न बघू नका. कीर्तनामध्ये बसलेल्या 40% लोकांच्या घरातला हा प्रसंग आहे. नावं सांगायला नका लावू, बसलेल्यापैकी नावं सांगायला नका लावू. हा प्रसंग निम्म्या लोकांमध्ये. जी शिपी लागत होत तुला, जी शिपी लागत होत, जी शिपी. अय दरिद्री, अय म्हैस घ्यायला पैसे तिच्या बापानं द्यायचे का? तो वळू नक्की तो सांभाळला का आला 20 वर्ष? अय अय नाही द्या मला शिव्या बाया कोणी काही मिळाला. मग तर 1च तासात मिळाली. तू फक्त मला शिवी देऊन तर तू मनातल्या मनात देऊन तर बाय, फक्त देऊन तर बाय, प्रयोग तर कर. आपले वाक्य कधी खोटे नाही ठरणार. हा विनोद आहे, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे, हा टाइमपास आहे. पालन करा, धर्माचं पालन करा. काळ वाईट येणार आहे. आणि 4थी गोष्ट घडणार आहे, नोकरी मिळणार नाही. इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करा. आणि 5वी गोष्ट घडणार आहे 2 वर्षात, शेतकरीच राजा होणार आहे. थोडी कळ काढा महाराज, थोडी कळ काढा. दिवस फिरणार आहेत. यंदा फिरले. अजून ऑगस्ट लागलाय आताशी. 70% धरणं भरले. अजून 15 दिवस असा पाऊस झाला ना, हा पट्ट्या कांदे लसूण काढून मोकळा होणार. काय मत होणार नाही? होणार नाही. अजून 8-10 दिवस पाऊस झाले, पाणी कसंही झालं तरी महाराज जात वेळ सांगू. कोणी छळ करू द्या शेतकऱ्याचं, निसर्गानं फक्त साथ दिली पाहिजे. तो खात नाही कोणाला. फक्त शेतकऱ्यानं महाराज म्हणून नाही, पण तुमचा मुलगा म्हणून एक 5-6 वाक्य ऐका. ऐकाल का? तुम्ही तर बोलायचं पण झालं. महाराज मरू द्या, उलथू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका. मी स्वतः शेतकरी. शेती का परवडत नाही त्याची 5-6 कारणं तुमच्या पुढे सांगतो. वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. तुम्हाला पटतंय का? पहा. 1, 2 टाटा मेट्री, निरा 71, राऊंडअप, गोलियम 45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू मेले. तुम्ही शेताच्या बांधाला निरा 71 मारा आणि 2-4 दिवसानं बांधावरून जा, जमीन भुसभुशीत होते, पाय जातोय. 3 युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, दाणेदार 10-26-26 या खतांमुळे जमिनीत बॅक्टेरियाच राहिला नाही. 4 शेतकऱ्याच्या दारातून गाय गेली आणि बैल गेला, शेतीला मशागत नाही. आणि 2 शेतीला शेणखत मिळत नाही. 4-5 सगळे शेतकरी वाहिले निघले. परिणाम जमीन कमी झाली आणि शेताला बांध राहिले नाहीत. बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. झाडच नाही, पोल आहेत झाड. मग जुना म्हातारा काही येडा होता का? खोडात कवळीत मावत न बाबली बांधायला ठेवायचा. पागल होता, पागल होता. त्यामुळे जमिनीमध्ये
ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड पिकाला मिळायचा. बाबळीच्या वशव्याला बाजरी कमी यायची, येऊ द्या कवळी भर, पण बाकीची कणस दाबून यायची. हो, आणि शेतकऱ्याकडे पाणी भरायचं नियोजन नाही. पाणी लावून लग्नाला गेला तो, तिकून आला तर दुसरीचे कांदे भरून मोकळा झाला. आणि 7 शेतकऱ्याच्या घरात आईची पोराची युती झाली आणि बाप अपक्षात गेला. सगळ्या घरात ते शिंगरू आणि ही झाली कारभारी. आणि तो बाप यांनी केलाय वांग्यातला. बारी द्यायला तो कुटी करायतो, शेण भरायतो, दूध घालाय शिंगरू. आणि वरून आईनं पोराला काय म्हणायचं माहिती का, त्याचं ऐकू त्याचं नको ऐकू. तो पहिल्यापासून तसाच. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी, तू का नाही उलातली कुठं, त्याने दुसरी केली असते. त्याला मी 9वी पासून पाहते. कवडीचा त्याच्यात फरक. आणि बाप जर म्हणला ना, अरे पैसे पुराणं गप्प बसा, तुम्हाला तर काही जमलं नाही, आणि पुवार करतय ते पावत नाही. मग आता पुवार नेमकं दूध घालायला गेल्यावर येते 12-12:30, जीवनच येते ती. सप्त्याला जातं ना ते रोज. पोराला म्हणलं ना खताची गोण आणायची, ते अंधार पडल्यावर निघते, दिवसाती ना गोण. आणि ही कारभारी. आणि कारभारी पोरांना घरात करून टाकल्यामुळं बायाने नवऱ्यांची किंमतच संपून टाकली. खरा हुशार माणूस नवरा, पण यांना त्याचा भ्यायचा नाही. पोर 10 रुपयाला बाप हाणायला लागला, आई म्हणली हाण नका, आपल्याला कुठं लई आहे, आणि तू कुठं काही पितोय, आणि नाहीतरी आपल्याला कोणत्यासाठी कमवायचे. मग फ्रीजमध्ये आणून ठेवत जाय, सकाळी देत जाय त्याला. तू जग सुधारायला निघाली. पुरीनं मोबाईल घेतला आणि बापानं कानपट्टीत ठेवून दिली. आली मधी हाण नका, असावा प्रसंगाला. आला प्रसंग, बाप नुसतं म्हणला मला इंद्रिकेच्या कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. मग आता 18 वर्षाचा सांड येतो, त्याला काय 2 बादल्या पाणी पाजायला रोग झाला का, त्याला जमन का, नाही जमायचं. अय जमायचं नाही. तो का आला देवाला सोडाय ठेवला. मग ती आई पोराला म्हणते तू नको सोडू, तुला धक्का बिका लावीन, त्याचा तो सोडून, त्याला किडा आहे. आणि त्यामुळे हे भंगार कार्टी झाली बेवडे. या हरामीला कमी कष्टात प्यायची सवय लागली, काम करायचं नाही, आणि पैसे कमी पडले का पंप लूट, गाड्या लूट, ड्रायव्हर हान. ही भंगार माल त्याच्यामुळे फायदा झाला. आणि खतपाणी तुम्हाला एवढी बुद्धीच कुठून दिली देवानं, काय कळत. हेच केलं पोरींचं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका मारा. उसाला आली उमणी, उसाला आली उमणी, कपाशीला आली बोंडाळी, डाळिंबाला आला तेल्या, मकाला आली लष्करी आली, पुढाऱ्यांना आली फुटाफुटी. परत ऐका, रोग कोणला आली. उसाला आली उमणी, डाळिंबाला आला तेल्या, कपाशीला आली बोंडाळी, मकाला आली लष्करी आली, पुढाऱ्याला आली फुटाफुटी. आणि पुरीला ह्या 2-4 महिन्यात एक रोग आलाय, पळून जायचा दणका उठला. जा पळून पुरून, तुम्ही आपलं काय मत नाही, कारण तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही.
अशी हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती तुम्हाला मी किती बोललो तरी त्याची लाज. जा पडून तुम्ही आता कीर्तन संपल्यावर जा, मेसेज टाका जा. बरं पुरी इतक्या बावळट झाल्यात महाराज या 2-4 महिन्यात. पुरी चांगल्या पोरावर प्रेमच करणं. बंगार बंगार नवरी संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो. घरातल्या माणसाला तोंड बोलायचं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या गोष्टी हसण्याच्या नाही. हो मला खुणायचं का नाही 12 वाजून गेल्या. हो फक्त मुलींचा एक मुद्दा तुमच्या पुढे बारीक मांडतो. पण महिला म्हणलं जाऊ द्या, थोडंसं वाईट वाटेल तुम्हाला, पण ती काळाची पूर्ण तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. आज जा जा आता मेसेज टाका बापाला जा. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा बिचारा शेतकरी वर्ग आहे, मी यांच्या मुलासारखा आहे, ते माझ्या मायबापासारखे आहे. पूर्ण फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा तुम्ही. फक्त या बिचाऱ्यानं आयुष्यात काय चूक केली ती मला एवढं सांगा का त्याला आयुष्यभर तुम्ही म्हातारे म्हणाला तर दुसऱ्यामध्ये मान खाली घालायला लावली. एवढंच उत्तर द्या फक्त. जा 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 आता कीर्तन संपलं होता. फक्त या बिचाऱ्याची चूक सांगा मला का त्यानं असं काय पाप केलं की त्याला 4 माणसांवर मान काढायला जागा राहिली नाही, का पाहुण्याच्या कार्यक्रमात कुठं त्याला वर पाहायची वेळ ठेवली नाही. त्याची चूक सांगा मला. अरे बनेल म्हणालं तर त्यानं पलटी करून घातलं ही त्याची चूक झाली. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याने तुम्हाला मोठं केलं ही त्याची चूक झाली का? आयुष्यभर त्यानं हाताला चांगलं घड्याळ घातलं, आयुष्यभर त्यानं पायाला चांगली चप्पल घेतली नाही. अरे चैन तुटलेल्या सायकलीवर त्यानं अख्खा संसार केला, त्याला हे फळ आहे का? अरे तुमचा जन्म नव्हता झाला. जन्म तुमचे आईबाप वायले निघले ना पूर्ण तर तुमच्या बापाला 2 शेळ्या आलत्या वाट्याला आणि एक गाय आलती. त्या बिचाऱ्या तुमच्या आईनं डोक्यावर तगडा वाहिली आणि पायानं गाल केला आणि 2 माणसं 6 झुकतील एवढी घरं बांधली घाम गाळून. तुमचा जन्म झाला ना पोरीनं तर तुमचा बाप 15 मिनिटं हसत होता. का हसत होता माहिती का? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू भाग्यवान असशील. त्याच्या आईची आठवण त्याला आली. तुम्हाला तुमचा जन्म झाला ना, साखर नव्हती त्याच्या घरात, त्यानं डबा दुकानदाराकडे नेला, उधार साखर आणून चहा पाजला. तुम्ही फक्त 1.5 महिन्याच्या होता पोरी हो, 1.5 महिन्याच्या अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घाली होती माहिती आहे का? कधी तुमची आई पाय पसरायची, दोन्ही पायाच्या मध्ये तुम्हाला पालथं घालायची आणि एका बादलीत 2 ठिकाणी पाणी घ्यायचे, एक गार पाणी आणि एक गरम पाणी. तुमच्या अंगाला जेवढं सण होईल ना तेवढंच तुमची आई पाणी ओतायची. पण तुमच्या आईला तुम्हाला सोडता येत नव्हतं, कारण एक हात पाणी घालायला ओतायचा. हा बिचारा बाप आहे ना पोरीनं तुमचा, हा बाप हातात तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि बायकोला म्हणायचं तू चोळ मी पाणी ओततो. आंघोळ घातलं त्याने तेव्हा. तुम्हाला झोळीत टाकलं ना आंघोळ करून, झोळीत टाकलं ना पोरीनं तुम्हाला, तर तुम्हाला झोळीत जेव्हा टाकलं तेव्हा तुम्ही जर रडायला लागला तर तो एका हाताने झोळीची दोरी वडीत होता आणि एका हाताने जेवत होता. जेवताना त्यानं झोका दिला. तुम्ही लई रडायला लागला, तुम्ही बोलायला लागला ना तो बोबडा बोलायचा, तुम्ही चालायला लागला ना तो वाकून चालायचा. आणि तुम्ही लय रडायला लागले ना पोरीनं तर काय करायचं? तुमचा बाप माहिती आहे तुम्हाला? गुडघे खाली टेकवायचा, गुडघे दोन्ही हात टेकवायचा आणि घरात घोडा व्हायचा रे, घोडा व्हायचा तो बाप आणि तुम्हाला अख्ख्या घरात फिरवायचा. तुम्ही लय रडायला लागले ना असं खाली घ्यायचा, गाल ओढायचा, टपकन बुका घ्यायचा. तुम्ही शाळेत जायला लागले ना पिशवी त्याच्या हातात होती, दप्तर त्याच्या हातात होतं, तुमची चप्पल त्याच्या हातात होती. दुकानाजवळ जायचा, 2 चॉकलेट घ्यायचा, 1 चॉकलेट लपूनच ठेवायचा. का माहिती का लपवायचं माहिती का तुम्हाला? का लपवायचं माहिती?
उद्या जर पैसे नसले पुरीने चॉकलेट मागितलं मग लपून ठेवायचा तो. 10वीच्या परीक्षेला 10 दिवस तुम्हाला गाडीवर घेऊन जायचं आणि पेपर सुटेपर्यंत शाळेत बसायचा. लग्न 8 दिवसावर राहिलं, तुम्हाला पाहिला पाहुणे आले, त्याच्या घरात पाहुण्यांना जेवायला ताटल्याच अपुऱ्या होत्या. तो मागच्या दाराने गेला आणि त्यानं शेजारच्या पण ताटल्या आणल्या. आणि एवढी माणसं जीव घातल्यावर माणसं म्हणजे तुम्हाला मुलगी पसंत नाही. तो हसला, माझ्या पुरीचं नशीब नाही म्हणला. 8 दिवस लग्न राहिलं, सगळे पाहुणे म्हणले पैशाचं जुळणार नाही. त्यानं 20 गुंठे जमीन विकली, तुमचं लग्न केलं. जरा थोबाड वासून बघा, निम्म्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे, जरा बघा, लाजा वाटू द्या, लाजा. तुला प्रेम कळालं, थोबाड फोडले पाहिजे यांच्यावर. म्हणा आमचं 10वीला ठरलं, आमचं 12वीलाच ठरलं. हे लाजा तरी कुठं ऐकल्या. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचं मी नाही. तुमचं ज्या पोरावर प्रेम आहे तुमच्या बापाला स्पष्ट सांगून टाका की मी या मुलाशी लग्न करणार आहे. तो इज्जतीसाठी 5 लाख घालायला तयार आहे, पण त्याचे अपमान समाजात करू नका. तो काय कोणाच्या आशीर्वादावर मोठा झाला नाही, तो मोठा झालाय पण स्वतःच्या दामावर. त्यानं विहीर खणली, मोटर बसवली, पाईपलाईन केली, त्यानं करू द्या काही नाही, पण ते कुणाला लुटून केलं नाही. त्यानं कशावर केलाय हे शिका आणि सांगा पोरीनं महिला मंडळ हा विनोद आहे का, हा टाइमपास आहे. आणि या पुरी पळून जाण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा पुरीच्या आईचा आहे. पुरीच्या आईला ही सगळे कुठाने माहीत असतात. ती फक्त भामट्याचं स्वांग घेते, लबाड बोलायचं नाही. माहित नाही का तुझी पोर तुला प्रेमात पडली, माहित नाही. मला नाव सांगायला माहित नाही का आपली पोरगी 2-4 वेळा पावडर लावती, 1-2 वेळा आरशात पाहती, कारण नसताना हसती. म्हणजे तुमच्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला. प्रत्येक माणसानं धर्म पाळा आणि हेच करा. धर्म आणि हेची व्हावी माझी आस, हेची आम्हा करणे काम, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेच काम करा. फक्त कुळाचा उद्धार करा. ठकाजी पाटील शिंदे यांच्या सेवानिवृत्तीला असं गायकवाद गुण सगळ्यांना धन्यवाद. त्या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव. शेवटचा आभार प्रदर्शन आणि सत्कार झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा